अर्धी रात्र प्रवासात घालवूनही कुणाच्याच चेहऱ्यावर थकव्याचं चिन्ह नव्हतं. मित्रांसोबत भटकण्याचा, वेळ घालवण्याचा हाही एक फायदा असतो. साऱ्या चिंता, तणाव विसरून आपण एका वेगळ्याच साहसी दुनियेत प्रवेश केलाय असं वाटतं. तिथे बॉसची किरकिर, ट्रेनची गर्दी, कर्जाचे हप्ते आणि इतर कुरबुरींना स्थानच नसतं. गाडीतून उतरताच आम्ही कामाला लागलो. खळखळ वाहणाऱ्या नदीशेजारीच एक छानपैकी जागा निवडून कॅम्प लावायला घेतला. ड्रायव्हिंग केलेल्या मंगेशला आणि रागावलेल्या सचिनला या कामातून सूट दिली. ते तिथेच सपाट कातळावर बसून होते. योगेश, लिंबाजी, किरण आणि विशाल गाडीतून सामान काढून टेंट्स लावू लागले. मी, विजय आणि राजेशने प्रथम आसपास फिरून काटक्या आणि लाकडे गोळा केली. मग मी शेकोटी पेटवण्याचा आटापिटा करू लागलो. यावेळी ती नेहमीपेक्षा लवकरच पेटली. आम्ही त्या शेकोटीला घेराव घालून बसलो. मक्याची कणसे, चिप्सची पाकिटे आणि सोड्याचे कॅन्स बॅगेतून बाहेर पडले. थंडी कमालीची होती. नदीच्या पाण्यावर गोठलेल्या वाफा तरंगत होत्या. आम्ही शेकोटीच्या उभेवर मुंबईत कधीही वाट्याला न येणारी ही थंडी मनसोक्त एन्जॉय करत होतो. सचिन अजूनही घुम्यासारखाच बसला होता. तो फारसा बोलत नव्हता, पण कॅम्पिंगची मजा मात्र घेत होता. मागच्या पाऊण एक तासात त्याच्या तोंडून एकही तक्रार, एकही शिवी ऐकू न आल्याने आम्हालाच कसेसेच वाटू लागले. चला, आता कोण सांगतंय गोष्ट? चांगली भयंकर पाहिजे हां, नाहीतर त्याला आपल्या 9 घोस्ट या व्हॉट्सॲप ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात येईल, राजेशने हसत म्हटले. मी सांगतो पुढची गोष्ट. भयंकर की महाभयंकर हे तुमचं तुम्ही ठरवा, लिंबाजी सांगू लागला. माझा मावस भाऊ अथर्व कोकणी संस्कृती आणि लुप्त होत जाणाऱ्या परंपरा यांवर PhD करत होता. त्याचा अर्धा तयार झालेला प्रबंध वाचून मी सल्ला दिला. हे सगळं फारच पुस्तकी होतंय. तू महिनाभर जाऊन गावीच का राहत नाहीस? शिमगा जवळच येतोय. जरा गावकऱ्यांसोबत उठबस कर, जुन्या जाणत्या मंडळींशी गप्पा मार, नमनाला रात्रभर जाग, प्रसिद्ध आणि आडवाटेच्या देवस्थानांना भेटी दे. कोकण तुझ्यात चांगलं लोणच्यासारखं मुरू दे. मग बघ कसा फक्कड प्रबंध तयार होतो ते. माझा सल्ला ऐकून तो गावी जायला निघाला. आमच्या आजोळी जाऊन आपल्या एका फोटोग्राफर मित्रासोबत तो महिनाभर थांबणार होता. गाडीही घेऊन गेला, म्हणजे कधीही कुठेही जायला मोकळा. गावाने या चाकरमान्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले, तसे कोकणाने नेहमीच प्रत्येकाचे केले आहे. शहरातून शिकून आलेली 2 तळणीताठी पोरं आपल्याला रूढी, परंपरा आणि चालीरीतींबद्दल विचारतात म्हणून ओसरीवर बसून अडकित्त्यात लिलया सुपारी कातरणारी वयस्कर मंडळी जाम खुश झाली. त्यांना भरपूर माहिती मिळाली. त्यांनी नोंदी टिपून ठेवल्या, फोटो काढले, व्हिडिओजही शूट केले. एका ह्यू भरलेल्या रात्री अंगणात म्हाताऱ्यांसोबत ही 2 शहरी मुलं त्याच जगप्रसिद्ध आणि कालातीत विषयावर गप्पा मारायला बसली. तो विषय होता कोकणातील भूते. एका बाजूला आजच संध्याकाळी मळ्यातून ताज्या ताज्या काढून आणलेल्या पावट्याच्या शेंगा मिठाच्या पाण्यात उकडायला ठेवल्या होत्या. शेकोटीच्या धगीला हे सारे जण अंग शेकवत बसले होते. भूतांच्या गोष्टींची गंमत ही हापूस आंब्याच्या चवीसारखी चवीट. ते दोघं तर हे सगळं प्रथमच ऐकत होते. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन कॉन्ज्युरिंग आणि नन्ससारखे भयपट पाहूनही न घाबरलेल्या त्या दोघांच्या अंगावर या इरसाल कोकणी भूतांच्या कथा ऐकून क्षणाक्षणाला काटा उठत होता. बाळूमामाने आपली नेहमीची पेटंट राखणदाराची गोष्ट सांगितली. त्या क्षेत्रपाळाच्या वाटेवर दारू पिऊन आडवे झालेल्या बाळूमामाला त्याने पार नदीजवळच्या मसनवाट्यावर नेऊन ठेवले. दैव बलवत्तर म्हणूनच बाळूमामा वाचला. त्या दिवसापासून त्याने दारू सोडली आणि देवदेव करू लागला. मग जोशी आजोबा पुढे सरसावले. या बाळ्याची स्टोरी तर काहीच नाही. माझा किस्सा ऐकाल तर थंडीतही घाम फुटेल पोरांनो तुम्हाला. तुमच्या वयाचा असताना मी 1 लक्ष सूर्यनमस्कारांचा संकल्प केला होता. पहाटेच्या आधीच उठायचे, नदीवर जायचे, दिवसाला सहस्त्र सूर्यनमस्कार घालायचे आणि मग तिथेच स्नान उरकून परतायचे असा नियम केला. महिनाभर तो पाळला आणि एक दिवशी आखरीतच घडलं. अजून नीटसं दिसतही नव्हतं तेव्हाच मी नदीवर पोचलो. पहिला नमस्कार घातला नाही तोच पलीकडच्या किनाऱ्यावर एक स्त्री घागरीने पाणी भरताना दिसली. अप्सरेप्रमाणे दिसणारी ती लोभसवाणी युवती आमच्या पंचक्रोशीतील तरी वाटेना. ही कोण, कुठून आली?
गावात चांगला आड असताना ती इतक्या दूरवर येऊन नदीचं पाणी का भरते? ठीक आहे, भरायचं जरी असेल तरी इतक्या पहाटे आणि तेही एकटीनं? विविध प्रश्नांचा भुंगा मेंदूला खाऊ लागला. इतक्यात आपली घागर भरून ती उभी राहिली. समोर नजर टाकली तर मी दिसलो आणि ती चक्क हसली. त्यावेळी स्त्रीचा पदर जरी डोक्यावरून किंचित मागे सरकला तरी गावात गजब व्हायचा. आणि हे चक्क माझ्याकडे पाहून हसते म्हणजे काय? तुम्ही कसं आजकाल जिम वगैरे लावून शरीर कमावता तसा होतो मीही तेव्हा. मला वाटलं ती माझ्यावर भाळली. आपसुकच पाय तिच्या मागोमाग वळले. ती किनाऱ्यावरून रानात गेली. मीही सपासप नदी पार केली. डोक्यावर दिसणारी तिची घागर पाहून मीही तिच्या मागोमाग चाललो होतो. पण एकाएकी ती झुडपानाड कुठे गायबच झाली. मी थोडं इथं तिथं शोधलं आणि मग निराश होऊन पुन्हा नदीवर परतलो. पाहतो तर काय, आता तीच बया दुसऱ्या किनाऱ्यावर आपली घागर भरत होती. माझ्या नकळत ती त्या किनाऱ्यावर पोचली तरी कधी आणि कशी? पुन्हा एकदा ती खाली वाकली आणि पलीकडून पाण्यात पडलेलं तिचं प्रतिबिंब मला ओझरतं दिसलं आणि मी हादरलोच. मेनकेप्रमाणे आरसपाणी सौंदर्य असलेल्या त्या अज्ञात स्त्रीचं प्रतिबिंब मात्र हिडीस चेटकिणीचं होतं. मी तिचा डाव ओळखला. मारुती स्तोत्र पुटपुटायला सुरुवात केली आणि एक लांबलचक वळसा घेऊन घरी परतलो. माझा लक्ष सूर्यनमस्कारांचा संकल्प मात्र अर्धवटच राहिला. एक भला मोठा उसासा सोडून जोशी आजोबांनी आपली गोष्ट संपवली. तर या जोशीबुवाची तपश्चर्या भंग करायला जणू स्वर्गातून अप्सराच उतरली होती म्हणा. आम्हाला नाही बुवा दिसली कधी. बाळूमामांनी टोमणा हाणला. सर्व हसले. मग काय चाकरमान्यांनो, तुम्हाला दिसली का कवा भूतबीत? दामले काकांनी विचारलं. नाही, खरं सांगायचं तर माझा भूताखेतांवर विश्वासच नाही. म्हणजे तुम्ही आता ज्या हकीकती सांगितल्यात त्या खोट्या असं मला म्हणायचं नाही, पण बऱ्याचदा असे भास होतात, विचित्र अनुभव येतात की आपण लॉजिकली विचार करणंच विसरून जातो आणि मग आपले पूर्वग्रह, ऐकीव गोष्टी, कल्पित गोष्टींवरची श्रद्धा या सगळ्यांची बेरीज करून आपल्याला हवा तो एकच निष्कर्ष काढतो, भूताटकी. आणि मग त्या भूताटकीला आपल्याला हवं ते नाव देतो, राखणदार, गिऱ्हा, हडळ, लावसट वगैरे. पण खरं तर कोणीच नसतं. सगळी भूतं आपल्या मनात असतात आणि आपल्या मनातलं भूत दुसऱ्याच्या गळी उतरवण्यात माणसं पटाईत असतात. अथर्वने आपलं अभ्यासू मत मांडलं. म्हणजे आम्हाला झाला तो भ्रम असे म्हणायचे का तुला? जोशीबुवा भडकले. हो, भ्रम, भास, मनाचे खेळ, चकवा, काहीही म्हणू शकता. आता हेच बघा ना, बाळूमामांच्या गोष्टीत ते आपल्याला राखणदाराने वेशीवरून मसणवाट्यावर नेऊन टाकले असे म्हणतात. पण त्याचबरोबर हेही मान्य करतात की त्या दिवशी आपण अतिच प्यालो होतो. मग नशेत ते स्वतःच झोकांड्या घेत तिथवर पोचले नसतील कशावरून? अथर्वने संयमीपणे उत्तर दिले. मग त्या शेकोटीला साक्षी ठेवून ते हट्टी कोकणी म्हातारे आणि हे दोघं शहरी सुशिक्षित विद्वान यांमध्ये भूताटकी खरी की खोटी याबाबत जोरदार वादावादी झाली. बोलणी फिसकटली. म्हातारे तावातावाने आपापल्या घरी निघून गेले. अथर्व आणि त्याचा मित्रही माडीवर जाऊन झोपले. मग पुन्हा त्या म्हाताऱ्यांबरोबर त्यांची बैठक जमलीच नाही. आठवडाभर अथर्व आणि त्याच्या मित्राने इथे तिथे फिरून माहिती जमवली, शूटिंग केले आणि लवकरच त्यांचा परतीचा दिवस उगवला. ते संध्याकाळी उशिरा गाडी घेऊन निघाले. पहाटेपर्यंत घरी पोचू म्हणजे मुंबईचा ट्रॅफिक लागणार नाही असा त्यांचा अंदाज होता. गाव सोडण्यापूर्वी मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या आपल्या रागावलेल्या ज्येष्ठ मित्रांना भेटायला ते विसरले नाहीत. ते दोघंही त्यांच्या पाया पडले, गळाभेट घेतली. त्या पिकलेल्या फणसासारख्या कोकणी म्हाताऱ्यांनीही त्यांना माफ करून टाकले. अथर्वचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्याचा मित्र गाडी चालवत होता आणि तो नुसताच खिडकीवर डोकं टेकून अंधारात टक लावून पाहत होता. गाव मागे पडलं. आता गाडी रानातून जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यावरून धावत होती. एकाएकी डाव्या बाजूने हातात मशाल घेतलेला एक जण रस्त्यावर उतरला आणि इथे तिथे न पाहता सरळ पुढे धावू लागला. ते दोघंही अचंबित झाले. गाडी त्या धावणाऱ्याच्या बाजूने पुढे गेली. अथर्वने त्याला नीट पाहिलं. त्या माणसाने खाली फक्त धोत्राचा काचा मारला होता. त्याचे शरीर पिळदार होते, नजर तीक्ष्ण आणि भेदक होती. पेटती मशाल घेऊन तो एकाच गतीने धावत होता.
त्याला मागे टाकून गाडी पुढे गेली आणि पुन्हा आणखी एक जण तसाच धावत असलेला त्यांना दिसला. मग पुढे आणखी एक, त्यानंतर आणखी एक. जवळपास प्रत्येक 100 मीटरवर एकतरी मशालजी धावत होता. ही कुठली विचित्र प्रथा! आपल्याला तर याबद्दल काहीच ठाऊक नाही. गावातल्या आजोबा मंडळींनीही काही सांगितलं नाही. अथर्वने मित्राला गाडीचा वेग कमी करायला सांगितला. एका सरळसोट रस्त्यावर तर ही मशाल घेतलेल्यांची रांगच रस्त्याच्या डावीकडून एका लयीत एकच अंतर राखून धावताना दिसत होती. अथर्वने चालत्या गाडीतून त्यापैकी एकाला हटकण्याचा प्रयत्न केला, पण जणू शपथच घेतल्यासारखा तो पुढे पाहत धावण्यात व्यस्त होता. मग ते दोघंही त्या मशालींचा पाठलाग करू लागले. थोडं दूरवर गेल्यावर ती पलित्यांची रांग मुख्य रस्त्यावरून खाली उतरली. तसा अथर्वही आपला कॅमेरा सांभाळत गाडीतून उतरला आणि त्यापाठोपाठ त्याचा मित्रही. अखेरच्या मशाली मागून ते निघाले. डोंगरावर नेणाऱ्या एका पायवाटेवर आता सर्व मशाली चालू लागल्या. काही बरेच पुढे गेलेले आता अर्धा डोंगर चढूनही झाले होते. या लोकविलक्षण दुर्मिळ प्रथेचा साक्षीदार बनता येतंय म्हणून ते दोघंही उत्सुक होते. पाय भराभर उचलत अखेर ते दोघंही डोंगरावर पोचलेच. तिथे तर जणू जत्राच भरली होती. डोंगरमाथा एका माळरानासारखा सपाट होता. एक अज्ञात वाद्य वाजवले जात होते. त्यातून निघणाऱ्या विचित्र संमोहित करणाऱ्या आवाजावर ते सारे बेभान होऊन नाचत होते. जवळपास सगळ्यांचीच देहयष्टी, चेहरेपट्टी आणि पोशाखही एकसारखाच होता. ते एकमेकांशी अजिबात बोलत नव्हते. कुठली तरी वेगळीच नशा डोक्यात भिनल्यासारखे ते आपल्याच जगात हरवल्यासारखे वाटले. या दोघांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मात्र यांना असून नसल्यासारखे बाजूला टाकले होते. त्या विचित्र प्रथेचे जमेल तितके शूटिंग करून मध्यरात्रीनंतर अथर्व आणि त्याच्या मित्राने डोंगर उतरला. गाडीजवळ पोचून पुनश्च परतीचा प्रवास सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मुंबईला पोचले. तो दिवस आरामातच गेला. मग फुरसतीने आपल्या मित्राला घरी बोलावून अथर्वने सर्व फुटेज लॅपटॉपवर घेतल्या. गावी पोचल्यापासून ते रानोमाळ भटकण्यापर्यंतच्या सर्व रेकॉर्डिंग्स पाहून ते पुन्हा त्या आठवणीत रमले. पण शेवटची फुटेज पाहून तर त्यांना घामच फुटला. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी अनुभवलेल्या त्या अनोख्या जत्रेच्या फुटेजमध्ये रस्ता होता, पायवाट होती, डोंगर आणि त्यावरील मालरानही होते. पण ते मशाल घेऊन धावणारे, ते पेटते पलिते कुठेच नव्हते. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अथर्व तर चक्क हादरला होता. त्याला स्वतःचेच शब्द आठवले, सगळी भूतं आपल्या मनात असतात. मग आता तरी बसलाय ना त्याचा विश्वास भूतांवर, की आणखी कुठली अग्निपरीक्षा बाकी आहे? मी विचारलं. चांगलीच तंत्रली आहे त्याची. ती PhD ही सोडून दिली अर्धवट त्याने. आता MPSCची तयारी करतोय बेटा, लिंबाजी म्हणाला. इतक्यात फट असा आवाज झाला. सगळेच चरकले आणि इथे तिथे पाहू लागले. इतक्यातच फट असा आवाज झाला. सगळेच सरकले आणि इथे तिथे पाहू लागले. शेकोटीतील एका वाळक्या काटकीने जळताना केलेला तो आवाज होता. पण भूतांच्या गोष्टी ऐकणाऱ्या आम्हा सर्व बहादरांच्या अंगावर मात्र काटा उठला. थोड्याच वेळात सर्व नॉर्मलही झाले. चला आता मी माझी गोष्ट सांगूनच टाकतो, योगेश म्हणाला. अगदी अलीकडची गोष्ट आहे. ऑफिसमध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या समीरने अनुभवलेला हा प्रसंग. या समीरला फोटोग्राफीची भारी हौस. मुंबईजवळचे सर्वात फोटोजेनिक ठिकाण कोणते, जिथे निसर्गाने आपलं सौंदर्य मुक्तहस्ते उधळलेलं असेल, शांतताही असेल, जिथे पोचणं सहज शक्य आहे तरीही ते प्रदूषणमुक्त असेल, जिथे मनसोक्त फोटोही काढता येतील आणि आरामही करता येईल. आणि लवकरच त्याला उत्तर सापडलं.
माथेरान. एक बॅकपॅक, कॅमेरा आणि मनात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनण्याचे स्वप्न घेऊन तो माथेरानच्या प्रवेशद्वारावर पोचला. नेरळवरून माथेरानपर्यंतचा वळणावळणाचा घाट रस्ता खूपच सुंदर होता, पण गाडीचा वेग जास्त असल्याने त्याला फोटो काढता आले नाहीत. पण इथून पुढे कुठल्याही वाहनाला प्रवेशच नव्हता. वाहनांवर बंदी असलेले हे आशियातील एकमेव ठिकाण आहे असे त्याने वाचले होते. आत फक्त चालणं किंवा घोडेस्वारी करणं हे दोनच पर्याय उपलब्ध होते. शाळेच्या बुद्धिबळ स्पर्धेत हरल्यापासून त्याला घोड्यांवर भरोसा नव्हताच. त्याने चालण्यावरच सारी भिस्त ठेवली. जिथे हवे तिथे थांबून तो निसर्गाचे जादुई कोपरे आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता. घोड्यांच्या टापांनी उखडलेल्या पाऊलवाटेवर झाडांची गर्द सावली विलक्षण गारवा देत होती. इतक्यात टॉय ट्रेनची शिटी वाजली. झुकझुक करत ती खेळण्यासारखी वाटणारी रेल्वे त्याच्या बाजूनेच जाऊ लागली. त्याच्याकडे रिझर्वेशन नव्हतं, नाहीतर रानातून वळसे घेत जाणाऱ्या हिल स्टेशनची सफर घडवणाऱ्या त्या जादुई रेल्वेचा प्रवास कोण चुकवेल. येताना नक्की तिच्यात बसायचं त्याने ठरवलं आणि त्या धावत्या गाडीचाही व्हिडिओ शूट केला. मग त्याच रुळांवरून चालत तो मुख्य बाजाराच्या दिशेने निघाला. तिथल्याच कुठल्या तरी रिसॉर्टचं त्याने ऑनलाईन बुकिंग केलं होतं. मुंबईपासून इतकं जवळ असूनही आपण याआधी इथे कसे आलो नाही याचेच त्याला आश्चर्य वाटत होते. इथे 4-5 वेळा येऊन गेलेल्या त्याच्या मित्राने गर्दी टाळण्यासाठी तू ऑफ सीझनला जा असा सल्ला दिला. तो मानून सोमवार ते बुधवार असे कामाचे दिवस पकडून तो इथे पोचला, म्हणजे विकेंडवाल्यांची गर्दीही टाळता येईल. तो आता ज्या वाटेवर चालत होता तिथे मागे पुढे तुरळकच प्रवासी होते. बाकीचे कदाचित मिनी ट्रेनने पुढे गेले असावेत. हिरवाईने नटलेल्या त्या रेल्वे लाईनवरून चालत तो 2 मैलांवर असलेल्या मुख्य बाजारात पोचला. इथे बरीच दुकाने, हॉटेले, रिसॉर्ट्स होते, पण त्याने बुक केलेले हिडन पॅराडाईज त्याला कुठेच सापडेना. बाजारात 1-2 चौकशी केल्यावर ते त्याला दुसऱ्याच हॉटेलमध्ये स्वस्तात रूम मिळवून देतो असे सांगू लागले. पण समीरने ॲडव्हान्सचे ऑनलाईन पेमेंट केले होते. मोबाईलवर दिलेला पत्ता शोधत तो स्वतःच एका वाटेने बाजारापासून दूर निघाला आणि मैलभर चालल्यावर अखेर त्याला वनराईत हरवलेली हिडन पॅराडाईज रिसॉर्टची पाटी दिसली. बाजारापासून इतकं दूर असल्याची कल्पना साईटवर दिली नसल्याने प्रथम तो जाम उखडला, पण नंतर आसपासचं निसर्गाचं देणं, पक्ष्यांची किलबिल आणि रिसॉर्टचा क्लासिक ब्रिटिश लुक पाहून मनोमन सुखावला. वर्दळीपासून दूर असलेलं हॉटेल मिळालं हे बरंच झालं असं वाटू लागलं. त्याने चेक इन केलं. एका शांत म्हाताऱ्या मॅनेजरने त्याला चाव्या दिल्या. तो रूमवर पोचला. कॅमेरा आणि बॅग व्यवस्थित ठेवून तो वेताच्या खुर्चीवर बसला आणि धुळीने माखलेले बूट उतरवू लागला. चालण्याची सवय नसलेले पाय आताच दुखू लागले होते. त्याने मागे रेलून मानेला आधार दिला. जरा भराने डोळे उघडले तेव्हा शूज दाराजवळच्या शूरॅकवर व्यवस्थित मांडलेले त्याला दिसले, पण दार तर बंदच होतं. हे आपण केव्हा केलं हे त्याला कळेना. थकव्यामुळे आपण गांगरलोय असे वाटून तो फ्रेश व्हायला बाथरूमकडे निघाला. ब्रेकफास्ट करून तो बाहेर पडला. आता त्याच्याकडे बॅकपॅकचं ओझं नव्हतं, फक्त त्याचा कॅमेरा आणि तो. दिसेल त्या वाटेने तो निघाला. अधेमध्ये घोड्यावरून जाणारे तुरळक पर्यटक सोडले तर त्या घनदाट हिरव्या आणि शांत वाटांवर तो एकटाच होता. झुडपात किरकिरणाऱ्या रातकिड्यांचा आवाज तर इतका होता की जणू रात्रच असावी. नयनरम्य वाटांचे, विशिष्ट आकार धारण केलेल्या झाडांचे, किड्यांचे, पक्ष्यांचे लाजवाब शॉट्स त्याला मिळत होते. तो इको पॉइंट, शार्लेट लेक या गर्दी खेचणाऱ्या ठिकाणांजवळ कधी पोचला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. ऑफ सीझन असूनही तिथे बऱ्यापैकी पर्यटक होते. डोंगराच्या प्रत्येक कड्याला कुठल्या तरी पॉइंटचं नाव होतं. इको पॉइंटवरून परतताना त्याला अलेक्झांडर पॉइंटची पाटी दिसली. जेवणासाठी रिसॉर्टवर जाण्याआधी जवळच वाटणारा हा पॉइंट बघून घेऊ म्हणून तो निघाला. दुपारची वेळ होती, पण दिवस थंडीचे होते. तसंही डोक्यावर सतत असणाऱ्या हिरवळीने ऊन जाणवणारच नव्हतं. अलेक्झांडर पॉइंटवर तर चिटपाखरूही नव्हतं. इथूनही दूरदूरच्या डोंगरांचे, खोल हिरव्यागार दरीचे सुंदर दर्शन त्याला झाले. त्याने बरेचसे फोटो काढले. मग त्याने त्याच्या आसपासच्या हिरवाईवर नजर टाकली.
सदाहरित घनदाट जंगल म्हणजे काय ते इथे पाहून कळत होतं. दूर एका झाडावर माकडांच्या टोळीचे साहसी खेळ चालले होते, पण समीरकडे खाण्यासारखे काहीच नसल्यामुळे त्यांना त्याच्यात रस नव्हता. झूम लेन्स वापरून तो त्यांनाही टिपू लागला. एवढ्यात त्याच्या डावीकडच्या रानात काहीतरी खुडबुड त्याने ऐकली आणि त्याच्याही नकळत त्याचा कॅमेरा तिथे फिरला आणि बटन क्लिक झाले. पण तो आवाज कसला हे मात्र त्याला कळले नाही. पोटात कावळे ओरडू लागले म्हणून तो निघाला. वाटेवर तो एकटाच असला तरी या वाटेला फारसे फाटे फुटत नव्हते. मैलभर चालत तो अखेर रिसॉर्टवर पोचलाच. जेवणाची वेळ झाली होती. डायनिंग रूममध्ये बुफे तयार होता. अवघ्या 4-5 पर्यटकांसाठी तो बुफे मांडलेला होता. आपली थाळी भरून समीर एका कोपऱ्यात जाऊन बसला. जेवण रुचकर होते. पोटभर जेवल्यावर डुलकी अनावर झाली. तो रूमवर जाऊन पडला. मऊ मऊ गादीवर काही क्षणातच तो गाढ झोपेच्या अधीन झाला. त्यावेळी एक गूढ सावली त्याच्या जवळच्या भिंतीवर अचानकपणे उगवली असल्याचे त्याला कळलेच नाही. 4-4:30 वाजता त्याचा अलार्म वाजला आणि तो धडपडत उठला. त्याला सनसेट चुकवायचा नव्हता. थंडीतून सूर्यास्त लवकर होतो याची त्याला जाणीव होती. तो लगेचच तयार होऊन निघाला. पाट्या वाचत आणि घोड्यावरून जाणाऱ्या पर्यटकांचा पाठलाग करत तो 2 मैलांवर असलेल्या सनसेट पॉइंटवर पोचला. त्यावेळी सूर्याचं ते गुलाबी बिंब क्षितिजापासून फक्त वितभर उंचीवर होतं. आपल्या लाल, गुलाबी, सोनेरी आणि जांभळ्या प्रकाशाची पखरण त्याने मुक्त हस्ते केली होती. हे दृश्य पाहून उपस्थित मुठभर पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले. आणखी 5 मिनिटे उशीर आणि समीरने ही संधी हुकवलीच असती. तो प्रत्येक सेकंदाचा उपयोग करत वेगवेगळ्या कोनातून सूर्यास्त टिपत होता. सूर्य क्षितिजाआड गेल्यावर पर्यटक माघारी जाऊ लागले. तेव्हाही तो शेवटच्या त्या रेंगाळणाऱ्या सूर्यकिरणांची झळाळी टिपण्यात व्यस्त होता. आपण एकटेच मागे राहिलो आहोत हे त्याच्या लक्षातच आले नाही. पूर्णच अंधार झाल्यावर मात्र तो भानावर आला. कॅमेरा सावरत लगबगीने परत निघाला. दिवसा प्रकाशात मनमोहक दिसणाऱ्या पायवाटा आता भयावह वाटत होत्या. किलबिलीची जागा रातकिड्यांच्या किरकिरीने आणि रातव्यांच्या भयप्रद घुमण्याने घेतली होती. दिवसा सूर्यप्रकाश अडवणाऱ्या महाकाय वृक्षांनी चंद्रप्रकाशालाही जुमानले नव्हते. काळ्याशार सावल्यांनंतर अधेमध्ये येणाऱ्या तुरळक कवडशांच्या भरवशावर तो लगबगीने पाय उचलत होता. पण अचानक एका दिवसात इतके चालल्याने त्यांच्यातही आता फारशी गती नव्हती आणि एका वळणावर तो बुचकळ्यात पडलाच. इथे वाटेला 2 फाटे फुटत होते. आपण कुठल्या रस्त्याने आलो हे त्याला आठवतही नव्हतं. तिथे कुठली पाठीही नव्हती. दोन्ही वाटा तशाच गच्च अंधारात बुडालेल्या. व्यत्यय नको म्हणून आपला मोबाईलही रूमवरच ठेवून आल्यामुळे आता त्या उजेडाचाही आधार घेण्यासारखा नव्हता. फोटोग्राफर बनण्याच्या नादात नको ती दुर्बुद्धी सुचली असे वाटण्या इतपत तो घाबरला. त्याने शेवटी एक वाट निवडली आणि दिशाहीन चालू लागला. पुन्हा काही अंतरावर 2 फाटे फुटले. पुन्हा एक निवडून तो चालू लागला. मग पुन्हा 2 फाटे फुटले. असे 2 तास निरर्थक दिशाहीन चालल्यावर आपण सपशेल हरवलो आहोत हे मान्य करून अखेर त्याने एका दगडावर टेकून आपल्या दुखऱ्या पायांना आराम द्यायचे ठरवले. गळ्यात कॅमेराचं ओझं, मोबाईल नाही, प्यायला पाणी नाही. भर अंधारात घनदाट जंगलात वाट चुकलेला एकटा निराश मनुष्य कुठवर धीर धरणार. तो जवळपास रडकुंडीलाच आला होता. इतक्यात उजवीकडून धावत येणाऱ्या घोड्यांच्या टापा ऐकू आल्या. त्याच्या जीवात जीव आला. वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण या घोड्यावरूनच रिसॉर्टवर पोचायचं असं ठरवून तो उभा राहिला. मिट्ट काळोखातून येणाऱ्या टापांचा आवाज जवळ आला. अगदी जवळ. इतका जवळ की तो घोडेस्वार त्याच्या बाजूनेच जात असावा. पण समीरला मात्र काहीच दिसलं नाही. खरं तर त्याची नजर एव्हाना अंधाराला सरावली होती. अगदी 10 फुटांपर्यंतचंही त्याला नीट दिसू लागलं होतं. मग जवळून जाणारा घोडा आणि त्यावरचा घोडेस्वार कसा दिसला नाही. तो टापांचा आवाज आता दूर दूर चालला होता आणि या महाभयंकर प्रकाराने समीर मात्र थरथर कापू लागला. जोरजोराने किंचाळावे असे त्याला वाटत होते, पण त्याची बोबडी वळली होती. काय करावे, कुठे जावे, त्याला वेड लागण्याची पाळी आली आणि तेवढ्यातच त्याच वाटेवरून प्रकाशाचा एक ठिपका
हळूहळू त्याच्या दिशेने येत असलेला त्याला दिसला. ही दुसरी भुताटकी सहन करण्याचे त्राणच त्याच्यात नव्हते. त्याने डोळे गच्च मिटून घेतले. हरवला आहात का? एक मंजूळ आवाज त्याला विचारत होता. त्याने धीर करून डोळे उघडले. एक मध्यमवयीन स्त्री मोबाईल टॉर्चचा प्रकाश फेकत त्याच्या समोरच उभी होती. होय, वाट चुकलोय. चकवा लागलाय बहुतेक. हिडन पॅराडाईज रिसॉर्टचा पत्ता सांगाल का? त्याने अधीरपणे म्हटले. हिडन पॅराडाईज? खरं तर मीही टुरिस्टच आहे. मलाही फारसं ठाऊक नाही इथलं, पण मार्केटपर्यंत सोडू शकते, तिने म्हटलं. चालेल, इतकं म्हणून तो तिच्या पाठोपाठ निघाला. देवानेच तिला आपल्या खातर पाठवलं असावं, त्याने मनोमन आभार मानले. फोटोग्राफर आहात का? तिने चालता चालता विचारलं. हो, पण हौशी, व्यावसायिक नाही, त्याने उत्तर दिलं. कधीही कुठेही फोटो काढता? हो, सुंदर किंवा विलक्षण काही दिसलं तर. पण ते सेफ असतं का? फोटो काढण्यात कसला धोका आलाय? मग तुम्ही वाट कशी चुकलात? यावर मात्र त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. तिने बिनधास्तपणे त्याच्या चुकीवर बोट ठेवलं होतं. मग तीच पुढे म्हणाली. छंद आहे, कॅमेरा आहे म्हणून वेळ काळाचे, स्थळाचे भान न ठेवता फोटो काढण्यात रमून जाणं किंवा हातात मोबाईल आलाय म्हणून उठसूट सेल्फीज घेत राहणं हे जीवावर देखील बेतू शकतं. गेल्याच वर्षी कड्यावर जाऊन सेल्फी घेणाऱ्या जोडप्यामधील एक स्त्री दरीत कोसळून दगावली इथे. आणि यंदा तर कहरच झाला. चक्क चालत्या घोड्यावरून फोटोशूट करताना तोल सावरता न आलेल्या एका महाभागाला घोड्याने फरफटत नेले. दगडधोंड्यांवर आपटून त्याने जीव गमावला. तुमचा छंद, तुमचं व्यसन काहीही असो, निदान आपण कोणत्या वेळी कुठल्या ठिकाणी काय करतोय याचं तारतम्य तरी बाळगा. मोबाईलच्या त्या टिचभर उजेडात त्या अज्ञात स्त्रीच्या पाठोपाठ चालणाऱ्या समीरला आता आपली चूक उमगली होती. काहीतरी बोलावं म्हणून त्याने समोर पाहिलं, पण अचानक तो प्रकाश, ती स्त्री दोन्हीही गायब झाले होते. तो भेदरला. त्या अंधारात त्याला आसपासचं काहीच दिसत नव्हतं. तो कॅमेऱ्याचा फ्लॅश चहूबाजूंना मारू लागला. क्षणार्धात वाट दिसायची, लगेचच अंधारात गुडूप व्हायची आणि एका फ्लॅशमध्ये अचानक तीच स्त्री जखमी अवस्थेत त्याला दिसली. मग लगेचच दुसऱ्या फ्लॅशमध्ये तोच घोडेस्वार रक्तबंबाळ झालेला त्याला दिसला. भयंकर हादरलेला समीर गोल गोल फिरत कॅमेराची बटणं क्लिक करत राहिला. पुढे पुढे येणारे ते दोन अतृप्त जीव त्याला त्या फ्लॅशमधून दिसत राहिले. अखेर त्याची शुद्ध हरपली. कॅमेरासह तो खाली कोसळला. उठला तेव्हा तो आपल्या रूममध्येच होता. त्याला इथे कोणी, कसे, कधी पोचवले हे त्यालाच आठवत नव्हतं. पडल्यामुळे ओरखडे उमटलेला त्याचा कॅमेरा त्याच्या शेजारीच होता. त्याने लगेचच उठून तो घेतला आणि काढलेले फोटो चेक करू लागला. शेवटच्या काही वाकड्या तिकड्या पुसट फोटोंमध्ये अंधारात हरवलेल्या जंगलाशिवाय काहीच नव्हतं. पण दुपारी अलेक्झांडर पॉईंटवर चुकून काढल्या गेलेल्या एका फोटोत तीच स्त्री दिसत होती. सेल्फी काढताना तिने जीव गमावला होता. ती अजूनही तिथेच रेंगाळत होती. बेजबाबदारपणे घोडेस्वारी करणाऱ्या त्या पर्यटकाचा आत्माही तसाच अंधारातून वावरत होता आणि वाट चुकलेल्या, बेमुवर्तपणे वागणाऱ्या प्रवाशांना हादरवून सोडत होता. ते सगळेच्या सगळे फोटोज डिलीट करून तो चेकआउट करायला निघाला, पण काउंटरवर कोणीच नव्हतं. बराच वेळ वाट पाहिली तरी चिटपाखरूही दिसेना. कंटाळून तो तसाच निघाला. गेट बाहेर पडताच त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याचे काळीजच चरकले. तो कुठल्या तरी भलत्या जुनाट आणि ओसाड लॉजमध्ये झोपलेला होता. बऱ्याच वर्षांपूर्वी तो लॉज बंद पडलेला असावा. त्याचे डोके चक्रावले. कसेही करून इथून बाहेर पडावे म्हणून तो एका वाटेवर चालू लागला. लवकरच तो मार्केटपर्यंत पोचला. तिथून टॉय ट्रेनने नेरळ आणि मग घरी. त्याच्यासोबत त्या रात्री नक्की काय घडलं याचा उलगडा त्याला अजूनही झालेला नाही. पण कॅमेरा असो वा मोबाईल, फोटो कधी आणि कुठे काढायचे याचे भान मात्र त्याला नक्कीच आले आहे. वाह, मस्तच गोष्ट सांगितली योग. प्रत्येकाने कुठे काय करावं याचं तारतम्य बाळगायलाच हवं. प्रत्येक वेळ सारखीच नसते. ये मित्रा ये, या गोष्टीचं सेलिब्रेशन आपण एक सेल्फी काढून करूया, किरणने म्हटलं. यावर सगळेच हसले. सचिन मात्र गंभीर होता. अखेर त्याने मौन सोडलेच. फालतू गोष्ट आहे यार.
त्या भूतांनी त्याला जिवंत सोडलंच कशाला? मग एका चुकीसाठी त्यांनी त्याचा जीव घ्यायला हवा होता का? योगेशने विचारले. लहान असो किंवा मोठी, चूक ही चूकच असते. सचिनने आपलं तत्वज्ञान पाजळलं. आता वादात वेळ घालवण्यापेक्षा कोणी पुढची गोष्ट सांगताय का? मी म्हटलं. आता वादात वेळ घालवण्यापेक्षा कोणीतरी पुढची गोष्ट सांगा, मी म्हटलं. मी सांगतो. तसंही आता उजाडत आलंय. मग तुम्ही सगळे पेंगणार. दिवसा आपण ट्रेकिंग करणार, संध्याकाळी परतणार. परतताना ड्रायव्हिंग मलाच करावी लागणार. तेव्हा जमणार नाही म्हणून आताच सांगून टाकतो. कदाचित आजच्या रात्रीची ही शेवटची गोष्ट असेल, मंगेश म्हणाला. तर मित्रांनो, ही काही मी कुणाकडून ऐकलेली कहाणी नाही बरं का. हा माझ्यासोबत घडलेला खराखुरा प्रसंग आहे. ओला उबेरमध्ये सुगीचे दिवस होते तेव्हा बऱ्याच जणांनी गाड्या घेऊन टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्यापैकी मीही एक होतो. ही गाडी त्यासाठीच घेतली होती. 5-6 महिने बरे गेले. काम खूप होतं आणि पैसाही खूप मिळायचा. पण जसजशा गाड्या वाढत गेल्या या कंपन्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. गाड्यांचे हप्ते, इंधन, मेंटेनन्स, फुटक्या रस्त्यांचे अवाजवी रोड टॅक्स आणि टोल्स भरून सर्वच जिकिरीला आले. खर्च भरून काढण्यासाठी प्रायव्हेट गाडी मारण्यावाचून पर्यायच नव्हता. मग मीही असेल तेव्हा आउट स्टेशन आणि नसेल तेव्हा ओला उबेर करत बसायचो. एक दिवस राजस्थानचं भाडं मिळालं. सिंगल ट्रिपच, पण पैसे मात्र राऊंड ट्रिपचे मिळणार होते. शिवाय त्यांनी दर दिवसाचा 500 प्रमाणे 3 दिवसांचा ड्रायव्हरचा भत्ता देण्याचेही कबूल केले. अजून काय हवं? ड्रायव्हिंग लांबचं आणि थकवणारं होतं. 3-4 दिवस गेले असते, पण एकाच भाड्यात माझ्या कारचा हप्ता वसूल झाला असता. मी लगेच हो म्हटलं आणि त्या 4 जणांच्या कुटुंबाला घेऊन एका रात्री मुंबईवरून निघालो. चांगलं सधन कुटुंब होतं ते. बऱ्याच दिवसांनी सुट्टीसाठी आपल्या गावीत चाललेलं. वाटेत 1-2 ठिकाणी थांबून धार्मिक कार्य करायचे असल्याकारणाने त्यांनी यावेळी ट्रेनने जाण्याऐवजी गाडी पसंत केली होती. खाण्यापिण्याची फार चंगळ होती. असे पॅसेंजर्स कमीच मिळतात. त्यांची काही कुरकुरही नव्हती. त्यांच्यासोबत भरपेट जेवल्यामुळे पहिल्याच रात्री मला झोप अनावर झाली. तेव्हा गाडी एका धाब्याजवळ थांबवून त्यांनी चक्क मला 3-4 तास झोपण्याची सूट दिली. मग मीही पहाटे त्या बिनवर्दळींच्या रस्त्यावर सुसाट गाडी हाकून त्यांच्या वेळेची भरपाई करून दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्यांना त्यांच्या घरी बिकानेरला पोचवलं. त्यांनी ठरलेले पैसे दिले. 1000 रुपये जास्तही दिले. जेवणाचं आणि थकलो असेल तर त्या रात्री तिथेच थांबण्याचं आमंत्रणही दिलं. पण कुणाच्याही चांगुलपणाचा इतका फायदा घेणं बरोबर नाही म्हणून मी पाणी पिऊन लगेचच निघालो. पण थोडं दूर जाताच शिणलेल्या शरीराने कुरकुर करायला सुरुवात केली. मग हायवे नजीकचाच एक धाबा कम लॉज शोधून ती रात्र काढायची ठरवलं. लॉजच्या सुविधा साधारणच होत्या, पण अवघ्या 200 रुपये रात्र या दरावर तुम्ही पंचतारांकित सुविधांची अपेक्षा नाही ठेवू शकत. ढकलूया आजची रात्र म्हणून मी त्या रात्री दालबाटी खाऊन खाटेवर पडलो. भल्या पहाटेच उठलो. वाळवंटातही रात्रीची थंडी कमालीची असते. तोच गारवा अजूनही हवेत टिकून होता. वाळवंट भट्टीसारखं तापण्याआधीच दूरचा पल्ला गाठावा असा विचार केला. तरतरी यावी म्हणून चहा आणि पराठे मागवले. ते संपवत असतानाच 3घे जण येऊन समोरच्या खाटेवर बसले. 3घही चांगलेच दणकट होते. मी थोडासा घाबरलो. वो गाडी आपी की है क्या? एकाने विचारले. मी हो म्हटलं. अहमदाबाद तक छोडेंगे?
ज़रूरी काम निकला है। यहाँ से रेलवे स्टेशन भी 300 किलोमीटर की दूरी पर है। पहले गाड़ी से जाएंगे, फिर ट्रेन, फिर दूसरी गाड़ी। उससे अच्छा आप ही छोड़ दो, एका दाढीवाल्याने म्हटले। मी विचार करत असतानाच तिसराही म्हणाला, फ्री में मत छोड़ना भाई साहब, तीनों हजार देंगे, बस जल्दी से जल्दी अहमदाबाद पहुंचा दो। त्यांना नकार देण्यासारखं एकही कारण सुचेना। शेवटी मी नाईलाजानेच हो म्हटलं। नाहीतरी एकट्यानेच गाडी इतक्या दूरवर न्यायची, वाटेत उजाड ओसाड वाळवंट, पाहण्यासारखंही काही नाही। तेवढीच सोबत होईल, शिवाय 3000 रुपये एक्स्ट्रा मिळतील। सूर्योदयाबरोबरच आमचा प्रवास सुरू झाला। दोघं मागे आणि एक जण माझ्यासोबत पुढे बसला होता। सुरुवातीला काही हवा पाण्याच्या जुजबी गप्पा झाल्या। ते तिघही दिलखुलास आणि गमतीशीर होते। भाषेवरून ते तिथलेच असावे असे वाटत होते। लांबच्या प्रवासात विषय भूताखेतांच्या चर्चेवर यायला वेळ लागत नाही। लवकरच त्यांच्यापैकी एक जण, ज्याला बाकीचे मिर्झा म्हणून हाक मारत होते, तो एका दंतकथेबद्दल सांगू लागला। आता लवकरच आपण ज्या गावाजवळून जाऊ तिथे सध्या कुणीच राहत नाही। पूर्णच्या पूर्ण गावच भकास आणि ओसाड पडलंय। फार वर्षांपूर्वीच इथली सगळीच्या सगळी माणसं रातोरात घर सोडून पळाली। गावात आता ढासळलेली घरे आणि त्यांच्या आडोशाला राहणारे विषारी साप, विंचू आणि नीरव स्मशान शांततेशिवाय कुणीच राहत नहीं। लेकिन रातों-रात ऐसा क्या हुआ ताऊजी कि सब भाग गए? दूसरे विचारले। पता नहीं, कहते हैं किसी खूंखार शैतान का साया मंडराता है वहाँ पर। रात को तो फरिश्ते भी जाने से डरते हैं वहाँ। ही गोष्ट मीही कधीतरी पुसटशी ऐकल्याचे आठवत होते आणि अशा या भयानक रस्त्यावरून आपण जाणार। संध्याकाळ झाली होती। लवकरच अंधार पडू लागला असता, पण माझ्या डोळ्यांपुढे तर आतापासूनच काजवे चमकू लागले होते। मी ॲक्सिलेटरवरचा पाय दाबला आणि त्या निर्मनुष्य ओसाड रस्त्यांवरून भरधाव गाडी हाकू लागलो। पण ते माझ्याच अंगाशी आलं। गाडी आरामात चालवली असती तर मागे कुठेतरी सराय नाहीतर धाब्यावर थांबून आश्रय घेता आला असता। पण इतकं भरधाव आल्याने आम्ही अंधार पडता पडता नेमकं त्याच भागात पोचलो आणि इथे तर कुठल्याही मनुष्य वस्तीची खूणच नव्हती। तो शापित गाव लागल्यापासून तर गाडीत प्रत्येकाचीच बोलती बंद झाली होती। पुढे बसलेला मिर्झा सारखा मागे वळून पाहायचा। मागे बसलेल्यांसोबत त्याची डोळ्यांनीच खुणवाखुणवी व्हायची। ते घाबरले होते की त्यांचा इतर कुठला तरी कट शिजत होता। ती शापित गावाची गोष्ट मीही ऐकली होती, पण ती नक्की याच भागातली की आणखी कुठली? आपण योग्य रस्त्यावर तर आहोत ना? या तिघांनी अशा ओसाड आड रस्त्यावर आपल्याला मारून फेकलं आणि गाडी, पैसे वगैरे घेऊन पोबारा केला तरी कोणाला कळणार होतं? आपण त्यांना गाडीत घेतलं ही भलतीच चूक झाली असं वाटू लागलं। आता काय करायचं? मग एक झकास कल्पना सुचली। बराच वेळ गाडी थांबवली नसल्याने सगळेच आखडले होते। कुठेतरी गाडी थांबवूया, म्हणजे सगळे मोकळे व्हायला खाली उतरतील आणि त्याचा फायदा घेऊन गाडीसह धूम ठोकूया। लगेचच मी ब्रेक मारला। क्या हुआ? यहाँ पर गाड़ी नहीं रोकनी थी, बहुत ही डरावना इलाका है भाई साहब, मिर्झा म्हणाला। अर्जंट है थोडा, मी त्याला बोट दाखवत म्हटलं आणि खाली उतरलो। मागोमाग इतर दोघंही उतरले आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभे राहिले। मिर्झा मात्र गाडीतच थांबला। सुटकेचा प्लॅन फिसकटल्याने मी निराश झालो। पुन्हा गाडीत येऊन बसलो। लवकरात लवकर कुठलं तरी गाव नाहीतर बाजारपेठ यावी आणि गर्दीत जाऊन गाडी थांबवावी असं वाटत होतं। पण राजस्थानात असं ठिकाण शेकडो मैलांपर्यंत येत नाही। मी पुरताच फसलो होतो। मग आणखी एक शक्कल सुचली। थोड्या अंतरावर जाऊन झटक्याने ब्रेक मारत अचानक गाडी थांबवली। मग किल्ली फिरवून आणि क्लचशी खेळत गाडी स्टार्टच होत नाही अशी ॲक्टिंग केली। गाडीला धक्का मारावा लागेल असे सांगून तिघांनाही खाली उतरवले। आधी हळूहळू गाडी पुढे घेतली आणि मग एकाएकी वेग वाढवत धूम ठोकली। साइड मिररमध्ये तिघांनाही मागे बोंबलताना पाहिले। मिर्झा ओरडत होता, हमसे तो बच गया लेकिन उससे कैसे बचेगा? शैतान का इलाका है शैतान का। पण हे सगळं मी घाबरून गाडी थांबवावी यासाठीच असावं।
मी भन्नाट वेगाने पुढे जाऊ लागलो. रात्रीच्या अंधारात त्या भयाण गावातलं काही दिसत नव्हतं तेच बरं. आपला रस्ता बरा आणि आपण बरं. मी सुटकेचा निश्वासही सोडला नव्हता. तोच कुणीतरी गाडीच्या टपावर येऊन बसल्यासारखं वाटलं. मी काचेबाहेर त्याची सावली पाहिली आणि गर्भगळीत झालो. मनुष्यासारखीच पण पंख असलेली एक भयप्रद आकृती गाडीच्या टपावर येऊन बसली होती. तिच्या वजनाने टपाचा पत्रा वेडावाकडा झाला. मी गाडी वेगाने डावी उजवीकडे वळवू लागलो. थोड्याच वेळात टपावरची खाडखूड बंद पडली. सावळीही दिसणं बंद झालं. ती आकृती तोल जाऊन पडली की काय काही कळेना. गाडीतून उतरायचं नाही आणि वेगही कमी करायचा नाही हाच माझ्या सुटकेचा एकमेव मार्ग दिसत होता. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झाली. आता गाडी अशा रस्त्याने जात होती जिथे दुतर्फा खांद्यापर्यंत उंचीचे गवत माजले होते. अचानक कुठून तरी ती भयप्रद आकृती पुन्हा उगवेल आणि गाडीवर झडप घेईल. मला गाडीचा वेग वाढवायचा होता. जमल्यास विद्युत वेगानेच तिथून बाहेर पडायचं होतं. पण रस्ता इतका वाईट होता की प्रत्यक्षात 40च्या स्पीडने जाणंही मुश्किल झालं. संपूर्ण रस्ता उखडलेला, अधेमध्ये खोल खड्डे. येताना मी नक्कीच या रस्त्याने आलो नव्हतो. परतताना त्या तिघांशी गप्पा मारताना मी चुकीचे वळण घेतले असणार किंवा त्यांनीच मला बोलण्यात गुंगवून इथे यायला भाग पाडले असणार. उरातली धडधड आता बाहेर ऐकू येईल की काय असे वाटत असतानाच एकाएकी शेजारच्या गवतातून काहीतरी खुसफुस ऐकू आली. मग एक अस्पष्ट अशी हालचाल जाणवली. या गवतात कोणीतरी बुजगावणं उभं केलं होतं आणि त्याचे चिंध्या झालेले कपडे वाऱ्यावर हालत होते. पण गवतात कोणी बुजगावणे का उभे करेल की हे शेतच आहे. म्हणजे आसपास एखादे गाव नाही तर घरही नक्कीच असणार. अखेर मी गाडी थांबवलीच आणि त्या शेताच्या दिशेने वळलो. इतक्यात त्या बुजगावण्याने हालचाल केल्याचा भास मला झाला. मी थबकलो. हो, खरोखरच ते हलत होते. त्याचा तो भयाण चेहरा, क्रूर नजर माझ्याकडे वळली आणि मी नखशिखांत हादरलोच. तोच सैतान होता. ती दंतकथा खरी होती. मला पाहताच त्याने आपले वटवाघळासारखे क्रूर पंख फडकावले आणि झेप घेतली. मी त्वेषाने गाडीच्या दिशेने धावलो, पण पायातली ताकदच आटल्यासारखे वाटत होते. अखेर कसाबसा गाडीत येऊन बसलो. पण तोपर्यंत तो सैतानही गाडीपर्यंत पोचला होता. त्याने ती गदागद हलवायला सुरुवात केली. मी जीवाच्या आकांताने गाडी स्टार्ट करून निघालो. पण यावेळी तो माझा पिच्छा सोडायला तयारच नव्हता. पुढे रस्ता चांगला होता. मी वेग वाढवला. तो भयानक सैतान मागे पडला. पण ज्यावेळी मागे वळून पाहायचो आपले ते क्रूर पंख पसरून मृत्यूच उडत माझ्या पाठी येत असल्यासारखा वाटायचा. आता कोणत्याही क्षणी तो गाडीवर झडप घेईल आणि खेळ खल्लास. आणि तेवढ्यातच समोर काही अंतरावर लाल केशरी झेंडे गाडलेले दिसले. जवळच एक फलक होता. त्यावर लाल चुटूक रंगाने कालभैरव रेखा असे लिहिले होते. अचानक मला येताना प्रवासात त्या मारवाडी कुटुंबाने सांगितलेली गोष्ट आठवली. त्यांचे गावही आधी इथेच कुठेसे होते. पण बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांना एकाच रात्रीत इथून परागंदा व्हावे लागले. असे काहीतरी भयानक घडले होते. शेवटी त्यांचे पूर्वज पायी चालत बिकानेरला पोचले आणि तिथेच स्थायिक झाले. नक्की काय घडले याबद्दल फारशी माहिती नाही. पण गावच्या पश्चिमेकडच्या वेशीवरून एक काळी भयंकर सावली दिसेल त्याचा फडशा पाडत पुढे सरकत होती. बरेच लोक मारले गेले. सावध झालेले पळाले आणि मागेच राहिलेल्या मुठभर लोकांनी म्हणे त्या मृत्यूच्या सावलीशी सौदा केला. प्राणांच्या बदल्यात प्राणांचा सौदा. ते सैतानाला शरण गेलेले लोक आपल्या बदली इतर कुणाला फूस लावून इथे आणायचे. तो सैतान त्यांचा जीव घ्यायचा, फडशा पाडायचा, कधी कधी तर जिवंतपणेच त्यांचे मांस खायचा. त्याला आता मानवी रक्ताची चटकच लागली होती. तो नरभक्षक बनला होता. लवकरच आसपासच्या गावांनाही त्याची झळ पोचली. लोक रातोरात गायब होऊ लागले. या सैतानी आफतपासून सुटकेसाठी लोकांनी देवाला कौल लावला. साधू संतांना बोलावले. त्यांनीच हा भाग कालभैरव रेखा आखून बंदिस्त करून टाकला. तो सैतान त्या रेषेच्या, त्या मर्यादेच्या बाहेर येऊच शकत नाही असे म्हणतात. आधी फक्त एक आख्यायिका वाटणारी ही कथा खरीच निघाली. मला पूर्ण डाव समजला. त्या सैतानाशी सौदा करून आपल्या जीवाच्या बदल्यात इतरांचा जीव पणाला लावणारे मिर्झासारखे लोकच मला इथवर घेऊन आले होते.
आता गाडीपासून अजूनही 100 मीटरवर असलेली ती कालभैरव रेखाच मला वाचवू शकत होती. परंतु पाठी ते हिंस्त्र मरण माझ्यापासून अवघे काही पावले दूर होते. मी पायांखाली झुरळ चिरडावं तसा करकचून ॲक्सिलेटर दाबला. इतक्यात तो सैतान पुन्हा गाडीवर चढला. त्याचे तलवारीसारखे तीक्ष्ण नख्या असलेले हात गाडीच्या टपाला चिरू लागले. आता तो माझ्यापर्यंत पोचणार इतक्यातच मी ती भैरवरेखा पार केली आणि तो महाभयंकर सैतान जणू वीजच कोसळावी असा मागच्या मागे उडाला. पूर्ण उजाडेपर्यंत मी गाडी चालवली. अखेर एका मंदिराजवळ थांबवून देवापुढे लोटांगण घातले. अखेर मंगेशची गोष्ट संपली. त्याने इतका खतरनाक अनुभव सांगितला की कुणीच काही बोलेना. पुन्हा एकदा सचिननेच तोंड उघडले. तू नक्की भैरवरेखा पार करून वाचलायस ना, की तुझ्या बदल्यात इतर कुणाचा सौदा करून आलायस? हा विनोद असला तरी त्या भयानक वातावरणात हे खरेच वाटून प्रत्येकजण आपल्या आसपास कुठे तो विचित्र पंखांचा सैतान तर नाही याची खातरजमा करू लागले. उगाच आलो मी तुमच्यासोबत रोड ट्रिपला. आता आज रात्री तरी मला आणखी कुठलीच भयानक गोष्ट ऐकायची नाही, विशाल म्हणाला. मित्रा, रात्र उरलीच कुठे आहे आता? 4:30 वाजलेत. चला सर्वांनीच टेंटमध्ये जाऊन थोडं थोडं झोपूया, लिंबाजी म्हणाला. 5 जण एका आणि 4 जण दुसऱ्या टेंटमध्ये गेले. सर्वात मागे राहून मी सर्व काही ठीकठाक असल्याची खातरजमा केली आणि आमच्या टेंटमध्ये शिरून झीप ओढून घेतली. जमिनीला पाठ टेकली नाही. तोच एक सावली अत्यंत वेगाने टेंट बाहेरून गेल्याचे जाणवले. मी लगेच उठून कानोसा घेतला, पण पुढे काहीच झालं नाही. छे, भासच असावा. थोडे दिवस तरी ह्या भूतांच्या गोष्टी वगैरे लिहिणे बंद करावे लागेल असे स्वतःशीच पुटपुटत मी झोपी गेलो. थंडीचे दिवस असल्याने बाहेर अजूनही अंधारच होता. काजव्यांप्रमाणे लुकलुकणारे 2 हिंस्त्र डोळे पहाट होण्याआधीच आमची शेकोटी विझावी या प्रतीक्षेत रेंगाळत होते.